या मुंबईमध्ये निवड होणार आहे। प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडतील। प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणार आहे। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही उद्या संध्याकाळी 5 वाजता वरळी डोम इथं पार पडणार आहे। यासाठी सर्व जे आमदार आहेत यासोबतच सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांना बोलवण्यात आलेले आहे। याच्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, वर्किंग कमिटी सदस्य, राज्याचे प्रदेशाध्यक्ष, लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या राज्यातले या सर्वांना या बैठकीला बोलवलेले आहेत। राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे त्या ठिकाणी काम पाहणार आहेत आणि त्या संदर्भात ते अध्यक्षपदाचा प्रस्ताव देखील आणणार असल्याची माहिती आहे। सर्वानुमते सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आहे आणि त्या अनुषंगाने ही प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईमध्ये निवड होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता वरळी डोम इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रफुल्ल पटेल प्रस्ताव मांडतील आणि त्यानंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे आणि यासाठी लोकप्रतिनिधींना बोलवण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचे सगळे नेते, मंत्री या ठिकाणी उपस्थित असतील। आणि यानंतर प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची बातमी आहे। धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहाराला एबीपी माझानं वाचा फोडली। त्यानंतर सरकारचे लाखो करोडो रुपये लुटणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश सचिवांनी लेखी सुनावणीत दिले। मात्र या आदेशांना केराची